आज रविवार महाशिवरात्र. उपवास नाही केला तरीही चालेल पण नंदीच्या कानात बोला हे दोन शब्द फक्त एक दिवसात इच्छापूर्ती होईल. आयुष्याचं सोन झाल्याशिवाय राहणार नाही. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, आनंदाचा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 15 फेब्रुवारीला म्हणजेच रविवारी आहे महाशिवरात्र. महाशिवरात्र म्हणजे भगवान शिवशंकरांची महान रात्र. धार्मिक मान्यतेनुसार महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिव प्रथमच निराकार रूपात प्रकट झाले होते. या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह सोहळा सुद्धा पार पडला होता. या महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवशंकर आणि माता पार्वती आपल्या भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवर येतात असे मानले जाते. आणि त्यामुळे पृथ्वीवर शिवतत्व हे 1000 पटीने कार्यरत असते. म्हणून या दिवशी भगवान शिवशंकरांची पूजा केल्याने आणि रात्री जागरण केल्याने व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात, अनेक वाईट रोगांपासून मुक्ती मिळते आणि मोक्षाचा आशीर्वाद प्राप्त होतो. त्याचवेळी ग्रह आणि नक्षत्रांच्या अशुभ प्रभावापासून मुक्ती मिळते आणि महादेवाच्या कृपेने प्रत्येक कामात यश मिळते. म्हणून या महाशिवरात्रीच्या दिवशी घरातील लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी व्रत करून भगवान महादेवांची पूजा आवर्जून करावी. कारण महाशिवरात्रीचा हा पवित्र दिवस गंगेच्या प्रत्येक थेंबासारखा पवित्र मानला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार जर आपण या महाशिवरात्रीला व्रत केले तर वर्षभर येणाऱ्या सर्व सोमवार, श्रावण महिन्याचे व्रत तसेच प्रदोष व्रत यांचे फळ आपल्याला प्राप्त होते. असे मानले जाते की महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिव खूप प्रसन्न होतात आणि ख्या मनाने केलेली पूजा ते लवकर स्वीकारतात व त्याचे फळ देतात. महाशिवरात्रीचा दिवस फक्त पूजेपुरता मर्यादित नसून आत्मशुद्धी, संयम आणि साधनेचे प्रतीक देखील आहे. या दिवशी भगवान शिवशंकर आणि माता पार्वतीची पूजा केल्याने जीवनातील सर्व दुःख, दारिद्र्य दूर होऊन मोक्षप्राप्तीचा मार्ग मोकळा होतो. तसेच या दिवशी काही प्रभावी उपाय केल्याने भगवान शिवाची विशेष कृपा होते आणि जीवनात सुख, शांती व समृद्धी येते. म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे. रविवारी महाशिवरात्रीला तुम्ही उपवास नाही केला तरी चालेल, पण नंदीच्या कानात बोला हे दोन शब्द बोलताच तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल आणि फक्त एका दिवसात तुमच्या मनातील कितीही कठीण इच्छा पूर्ण होईल. या उपायाने तुमच्या आयुष्याचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. जीवनातील सर्व दुःख, संकट आणि अडचणी नक्कीच दूर होतील. तर असे कोणते दोन शब्द तुम्हाला नंदीच्या कानात बोलायचे आहेत, हा उपाय कसा करायचा आहे आणि कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि अशाच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. तसेच लाईक बटनावर देखील क्लिक करा. आज मी जो उपाय सांगणार आहे तो तुम्हाला रविवारी महाशिवरात्रीच्या दिवशी करायचा आहे. हा उपाय शिवपुराणात सांगितलेला आहे आणि तोच उपाय आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. महाशिवरात्रीच्या या पवित्र दिवशी तुम्ही सकाळपासून ते रात्री 12 वाजेपर्यंत कधीही हा उपाय करू शकता. जेव्हा केव्हा शक्य होईल तेव्हा फक्त तुम्हाला नंदीच्या कानात हे दोन प्रभावी शब्द बोलायचे आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार महाशिवरात्रीचा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी भगवान शिवाची उपासना केली जाते आणि भगवान शिवशंकरांच्या उपासनेमध्ये भगवान शिवांचे वाहन नंदी यालाही खूप मोठं धार्मिक महत्त्व आहे. जर तुम्ही कधी शिवमंदिरामध्ये गेले असाल तर सर्वात आधी नंदीची मूर्ती भगवान शिवशंकरांकडे तोंड करून बसलेली दिसते.
असे एकही महादेवाचे मंदिर नाही जिथे नंदी नसतात, कारण नंदी शिवाय भगवान शिवशंकरांची पूजा पूर्णपणे अपूर्ण मानली जाते. नंदी हा भगवान शिवशंकरांचा आवडता भक्त आहे. भगवान शिवांच्या सेवेसाठी तो सदैव तत्पर असतो. भगवान शिवांच्या द्वारपाल आणि सेवक म्हणून नंदी त्यांची सेवा करतात. म्हणून जर या महाशिवरात्र दिवशी आपण नंदीच्या कानात हे 2 शब्द सांगितले तर आपली इच्छा थेट भगवान शिवशंकरांपर्यंत पोहोचते असे मानले जाते. पौराणिक मान्यतेनुसार असे म्हटले जाते की जर तुम्ही महादेवाच्या मंदिरात दर्शनासाठी गेलात आणि नंदीचे दर्शन करता थेट शिवलिंगाचे दर्शन केले, तर महादेवांचा आशीर्वाद पूर्णपणे मिळत नाही. म्हणून असे सांगितले जाते की जेव्हा आपण महादेवाच्या मंदिरात जातो तेव्हा सर्वप्रथम नंदीचे दर्शन करावे आणि मग महादेवांचे दर्शन घ्यावे. यामुळे महादेव आपल्यावर प्रसन्न होतात. एवढेच नाही तर नंदी हे कैलास पर्वताचे द्वारपाल म्हणूनही ओळखले जातात अशी धार्मिक मान्यता आहे. म्हणजे जिथे जिथे भगवान शिव, तिथे तिथे नंदी आपल्याला पाहायला मिळतात. कारण भगवान शिवशंकरांनी नंदीला वरदान दिले आहे की जिथे माझे स्थान असेल तिथे तूही असशील. तुम्ही मंदिरामध्ये पाहिले असेल की अनेक भक्त आपली इच्छा नंदीच्या कानात सांगतात. पण ही इच्छा सांगण्यापूर्वी जर आपण काही विशिष्ट शब्द उच्चारले तर ती इच्छा भगवान शिवशंकरांपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचते असे मानले जाते. हिंदू धर्मशास्त्रानुसार भगवान शिवशंकरांनी नंदीला असे वरदान दिले आहे की जो भक्त तुझ्या कानात मनोकामना सांगेल त्याची इच्छा मी पूर्ण करीन. म्हणून शिवभक्त नंदीच्या कानात आपली इच्छा सांगतात. जर बऱ्याच दिवसांपासून तुमच्या मनात एखादी इच्छा असेल, प्रत्येकाच्या मनात काही ना काही इच्छा असते, तर ती पूर्ण व्हावी असे आपल्याला वाटते. त्यासाठी आपण प्रयत्न, कष्ट आणि मेहनत करत असतो. पण कधी कधी कितीही प्रयत्न केले तरीही इच्छा पूर्ण होत नाही. अशा वेळी तुमच्या मेहनतीसोबत हा एक उपाय केला तर तुमची इच्छा पूर्ण होण्यास मदत मिळते असे मानले जाते. हा उपाय करणाऱ्या व्यक्तीला प्रत्येक कामात यश मिळते, अडलेली कामे पूर्ण होतात आणि गोष्टी मनासारख्या घडू लागतात. जीवनातील दुःख, संकट आणि अडचणी दूर होतात, शत्रूंचा नाश होतो आणि आयुष्य उज्ज्वल बनते असे मानले जाते. त्यामुळे स्त्री-पुरुष, लहान मुले, कोणीही हा उपाय महाशिवरात्रीच्या दिवशी करू शकतात. आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा? हा उपाय करण्यासाठी तुम्हाला महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचे आहे. स्वच्छ स्नान करायचे आहे. आंघोळीच्या पाण्यात गंगाजल टाकायचे आहे. यामुळे आपले शरीर, मन आणि आत्मा शुद्ध व पवित्र होतात. मन शुद्ध असेल तर शिवशंकर लवकर प्रसन्न होतात असे मानले जाते. या दिवशी तुम्हाला चुकून सुद्धा काळ्या रंगाचे कपडे घालायचे नाहीत. आणि तुम्ही जेव्हा हा उपाय करणार आहात तेव्हाही काळ्या रंगाचे कपडे परिधान करू नका, कारण महादेवांच्या पूजेमध्ये काळा रंग वर्ज्य मानला जातो. शक्य असेल तर पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करा. पांढरा रंग नसेल तर इतर कोणत्याही रंगाचे कपडे चालतील, पण काळा टाळा. यानंतर सर्वप्रथम तुम्हाला सूर्यदेवाला जल अर्पण करायचे आहे. रविवार हा सूर्यदेवाला समर्पित दिवस असल्यामुळे त्यांना जल अर्पण करणे शुभ मानले जाते. तुमच्या देवघरामध्ये शिवलिंग असेल तर शिवलिंगावर पाणी, दूध किंवा पंचामृताने अभिषेक करावा. जरी तुम्ही मंदिरात जाऊन पूजा करणार असाल तरी आपल्या देवघरातील शिवलिंगाची पूजा करणे आवश्यक आहे. धूप, दीप आणि अगरबत्ती लावा. शिवलिंगावर बेलपत्र, पांढरी फुले आणि धोत्र्याचे फूल किंवा फळ अर्पण करा. यानंतर हा उपाय करायचा आहे. हा उपाय मंदिरात जाऊनच करायचा आहे, कारण आपल्या देवघरात नंदी देवता नसतात. म्हणून मंदिरात जाताना एक बेलपत्र, पांढरी फुले किंवा धोत्र्याचे फूल फळ घेऊन महादेवाच्या मंदिरात जा. मंदिरात गेल्यानंतर सर्वप्रथम नंदीच्या पाया पडा.
नंदीला फुले अर्पण करा. त्यानंतर महादेवांचे दर्शन घ्या. शिवलिंगावर फुले, पाने किंवा जे काही नेले आहे ते अर्पण करा. दर्शन झाल्यानंतर मंदिरातून बाहेर या. बाहेर आल्यानंतर नंदीच्या कानामध्ये तुम्हाला 2 शब्द सांगायचे आहेत. नंदी देवाचा जो डावा कान असतो तो दोन्ही हातांनी झाका, म्हणजे तुमचा आवाज फक्त नंदीपर्यंतच जाईल. तोंड जवळ नेऊन सर्वप्रथम हा शब्द उच्चारायचा आहे. म्हटल्यावर लगेच तुमची इच्छा व्यक्त करायची आहे. नोकरी मिळत नसेल, पैशांची अडचण असेल, आजारपण असेल किंवा कोणतीही मनोकामना असेल, ती हळुवारपणे नंदीच्या कानात सांगा. तुमची इच्छा इतरांना ऐकू जाणार नाही याची काळजी घ्या. इच्छा व्यक्त केल्यानंतर दोन्ही हात जोडून ती मनोकामना पूर्ण होण्यासाठी भगवान महादेवांना प्रार्थना करा. ज्योतिषशास्त्रानुसार या शब्दाचा नाद संपूर्ण ब्रह्मांडात होत असतो. त्यामुळे चा उच्चार केल्याने सकारात्मक ऊर्जेचा विकास होतो असे मानले जाते. हा शब्द सर्व देवीदेवतांचे संयुक्त रूप मानला जातो. म्हणून कोणतीही मनोकामना व्यक्त करण्यापूर्वी हा शब्द उच्चारावा आणि त्यानंतर इच्छा सांगावी. असे मानले जाते की उच्चारून नंदीच्या कानात इच्छा व्यक्त केली तर ती प्रार्थना थेट भगवान शिवशंकरांपर्यंत पोहोचते. हा एक धार्मिक आणि आध्यात्मिक मार्ग मानला जातो. परंतु इच्छा व्यक्त करताना एक महत्त्वाचा नियम पाळा. नंदीच्या कानात केवळ स्वतःच्या प्रगतीसाठी, चांगल्या कार्यासाठी आणि सकारात्मक गोष्टींसाठीच प्रार्थना करा. कोणाचे वाईट व्हावे, नुकसान व्हावे किंवा नकारात्मक काही घडावे अशी इच्छा चुकूनही व्यक्त करू नका. सकारात्मक प्रार्थनेमुळेच कामे यशस्वी होतात. त्यामुळे नेहमी चांगली आणि शुद्ध मनोकामना व्यक्त करा. तसेच जर तुम्हाला शक्य असेल तर नंदीच्या कानात इच्छा व्यक्त करण्यापूर्वी सर्वप्रथम तिथे एक तुपाचा दिवा लावा. त्यानंतर इच्छा व्यक्त केली तर ते अधिक शुभ मानले जाते. यामुळे नंदी महाराज प्रसन्न होतात आणि तुमची इच्छा भगवान महादेवांपर्यंत त्वरित पोहोचवतात असे मानले जाते. जेव्हा आपण दिवा लावतो तेव्हा तो दिवा आपल्या प्रार्थनेचा साक्षीदार असतो. दिव्याच्या माध्यमातून आपली भावना आणि इच्छा देवांपर्यंत पोहोचते अशी श्रद्धा आहे. म्हणून दिवा लावून केलेली प्रार्थना, सेवा किंवा उपाय अधिक फलदायी ठरतो असे सांगितले जाते. त्यामुळे शक्य असल्यास नंदी महाराजांसमोर तुपाचा दिवा लावा आणि त्यानंतर तुमची इच्छा व्यक्त करा. इच्छा व्यक्त केल्यानंतर नंदीच्या चरणांना स्पर्श करून नमस्कार करा आणि मगच मंदिराबाहेर पडा. अशा प्रकारे हा छोटासा पण प्रभावी उपाय तुम्हाला महाशिवरात्र या पवित्र दिवशी करायचा आहे. हा अत्यंत सात्विक आणि श्रद्धेने करण्यासारखा उपाय आहे. तुम्ही तो पूर्ण विश्वासाने आणि भक्तिभावाने केला तर तुमच्या मनातील कितीही कठीण इच्छा पूर्ण होईल आणि भगवान महादेवांचा आशीर्वाद तुम्हाला लाभेल असे मानले जाते. तसेच या दिवशी शक्य असल्यास शिवलिंगावर 108 बेलपत्र अर्पण करा. 108 शक्य नसेल तर 21, 11 किंवा किमान 1 बेलपत्र अर्पण करा. कारण या दिवशी बेलपत्राचे खूप मोठे धार्मिक महत्त्व आहे. जो भक्त भावपूर्वक 1 बेलपत्रही शिवलिंगावर अर्पण करतो, त्याच्या अनेक समस्या दूर होतात असे सांगितले जाते. ही अत्यंत महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.